आपले बोलतील मोरे साहेब, विजय मोरे साहेब आहेत, ते आपल्याशी मनोगत व्यक्त करतील आणि आपल्याला शुभेच्छा देतील. शिवजयंतीच्या कालावधीप्रमाणे होणाऱ्या या गडदर्शन करता प्रथमतः पतपेढीच्या वतीने व माझ्या स्वतःच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो. ही तुमची गडदर्शनाची ट्रीप एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडू देत, सर्वजण सुखरूप परत येऊ देत आणि आजपर्यंत शिवजयंतीने जे जे उपक्रम राबवले आहेत ते अतिशय चांगले आणि नियोजनबद्ध आहेत आणि हा सुद्धा त्यातील एक भाग आहे. त्यामुळे माझ्या पतपेढीच्या वतीने आणि आपल्या सर्व सभासदांच्या वतीने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवजयंती उत्सव मंडळ आपलं उत्सव समितीच्या या कार्यक्रमास माझ्या वतीने व सर्व जे आहेत आपले वस्तू व सेवा विभागातील सर्व कर्मचारी वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्याकारणाने मी यावर्षी नाही आहे. आमच्या पण आईची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही येऊ शकत नाहीत. कृपया सॉरी. आमचा पाठिंबा पूर्ण आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आपण जे विविध उपक्रम राबवत असतो त्यामध्ये मुख्यत्वे करून हा गडदर्शन उपक्रम असतो. या गडदर्शन उपक्रमामध्ये बरेचसे आपली लोक येत असतात आणि आपले बरेचसे महिला तसेच आपल्या पुरुष बंधू भगिनी ह्या सगळ्या सहभागी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. आणि आजही तसंच आम्हाला ह्या गाड्या कमी पडल्या आहेत, म्हणजे लोक अजूनही 4-5 बसची शिल्लक होती तरी आम्ही जरा कमी संख्या मर्यादित नेऊन त्यांचं व्यवस्थित त्यांना सोयीसुविधा तिकडे द्याव्यात या उद्देशाने आम्ही तिकडे 3च बस फक्त यावर्षी नेत आहोत. आणि हा उपक्रम हा दरवर्षी असाच हाऊसफुल असतो आणि त्यांचा या सगळ्या शिवप्रेमींचा या विभागातल्या चांगला त्याला प्रतिसाद लाभत असतो. तावडे साहेब बोलतील आणि आपल्याला सांगतील मोहिमेबद्दल सांगतील. यावर्षीचा उपक्रम हा प्रतापगड प्रदक्षिण आहे. तसा खडतर उपक्रम आहे. जवळपास 12 ते 13 किलोमीटर चालायचं सर्वांना आणि सर्वांनी त्याप्रमाणे तयारी केली आहे आणि जगदाय साहेबांनी टीम लिडिंग केली आहे. त्यांनी ज्या वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना केलेल्या आहेत त्याचा तंतोतंत पालन सर्व शिवप्रेमी करणार अशी त्यांना सर्व शिवप्रेमीच्या वतीने मी ग्वाही देतो आणि हा ट्रेक पूर्ण सक्सेस होणार याबद्दल खात्री आहे. धन्यवाद.
चिकन मसाला, चिकन कढाई, व्हिडिओ कसं वाटलं सांगा, एक्सपिरियन्स वरकरी साहेबांनी घ्या. वरकरी साहेब एक्सपिरियन्स सांगा एक्सपिरियन्स सांगा. मागच्या 10 वर्षापासून मी गडदर्शनमध्ये आहे आणि गडदर्शनचा अतिशय छान अनुभव माझा आहे. आणि जोपर्यंत माझगाव किंवा माझगावच्या आजूबाजूच्या कार्यालयात मी काम करतोय तोपर्यंत गडदर्शनमध्ये सहभागी होण्याचा माझा यापुढेही मानस आहे. गडदर्शन अतिशय छान उपक्रम आहे. जगदाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 5-6 उपक्रम खूप छान पार पडलेत आणि सर्वजण छान एन्जॉय करतात. शुभेच्छा. कसं वाटलं आतापासून दुपारी 2 वाजल्यापासून आता इथे पण आला, कसं वाटलं? खूप छान, खूप छान. अजून तर खरा जी मजा आहे ती याच्या पुढची ती यापुढे होणार आहे. त्यामुळं ही सुरुवात आहे त्या आनंदाची आणि त्या त्या आनंदात आपण सर्वजण सहभागी होऊया आणि छान एन्जॉय करूया. सर्वांसाठी शुभेच्छा. छान वाटलं, मस्त. हे लोक खूप त्रास देतात मला. चांगलं बोलायचं तर वाईट बोलतीये. सुहाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. अरे वाह 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 वाह, ये तो बात बन गई. बात बने. सात पैरों से बना जन्मों का ये बंधन, प्यार से जोड़ा है रब ने प्रीत का दामन. सात पैरों से बना जन्मों का ये बंधन, प्यार से जोड़ा है रब ने प्रीत का दामन. है नई रस्में, नई कसमें, नई उलझन, होठ है खामोश है लेकिन धड़कन 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 बंद झाला. मेरी धड़कन धड़कन मेरी धड़कन
धडकन धडकन धडकन. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम झकास, रिफ्रेशिंग, एकदम झकास. मग तुम्हाला नियोजन कसं वाटलं? नाश्ता कसा होता? एकदम बढिया. नाश्ता एक नंबर होता. आणि आता आम्ही सध्या इथं कॉफीसाठी थांबलेलो आहोत. हां. बाकीचे लोक चहा कॉफी घेतात, आम्ही ब्लॅक कॉफी घेणार आहोत. अच्छा. म्हणजे तुम्ही आणि आपण. ब्लॅक कॉफी पिण्याचं कारण आवडते आणि माइंड फ्रेश होतं. अरे बोला काय ते. आता हेल्थ बेसमधून तुम्ही बाहेर आले, नोडलमध्ये आलात आणि आज तुम्ही म्हणजे गडदर्शनाला आलात, त्याचं तुम्ही मनोगत व्यक्त करा. हेल्डेक्समधून त्यात 5 वर्ष काढले आहेत. हेल्डेक्समध्ये दिनेश जाधव सरांसोबत 5 वर्ष काढले आहेत. त्यांच्यासोबत कसे हेल्डेक्सला 5 वर्ष गेले माहीत नाही पडले. हां. तिथून बाहेर पडल्यावर आता नवीन नवीन शिकायला मिळत आहे. हां. आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे शिवजयंती उत्सव समितीसोबत गडदर्शनाला. है मुझको तूने कहा था तुमसे नहीं होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा वो कहने वाले मुझको फरेबी कौन फरेबी है ये बता उसने गम दिया प्यार की खातिर आशिक़े प्यार को बेच दिया नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद बोला ना. सुंदर छान नियोजन आहे आणि सगळे मित्र जमले आहेत. बऱ्याच वर्षांनी असा योग आला आणि खरंच सार्थकी लागला असं वाटतं. अजून काय जुने मित्र भेटत आहेत. सर्व आम्ही प्रतापगडासाठी प्रस्थान करत आहोत.
आता सध्या कामत हॉटेलचे इथे चहा पाण्यासाठी थांबलेलो आहे आणि सर्व जुने नवीन मित्र सगळे एकत्र येऊन खूप चांगला प्रवास चालला आहे. सर्वांना शुभेच्छा. जय शिव. आतापर्यंत आमचा एकदम चांगला प्रवास झालेला आहे आणि या प्रवासादरम्यान आम्ही आता महाबळेश्वरच्या अतिशय जवळ आलेलो आहोत. साधारण 2 तासाच्या अवधीमध्ये आम्ही महाबळेश्वरला पोहोचणार आहोत. पण इथे एक जाणवलं आहे की आम्ही जे अपेक्षित केलेलं थंडीचं त्या प्रमाणात थंडी येथे आढळून आलेली नाही आहे. तरी बघूया आता पुढे काय होतं ते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बोला या. हे नवीन जॉईनिंग आहेत. नवीन नाही, आता 2.5 वर्ष झाले. लय बोला आपण काय बोला तुम्ही आज. मस्त वाटायला लागलंय. मस्त सर एवढं नको सलग काय ना. मस्त आलोत. मस्त मजेत ट्रिप वाटलं नव्हतं पण जरा ट्रॅफिक थोडीशी लागली पण आता मस्त मजा करू. आता बोन फायर इज लोडिंग. आणि आपले तर नेहमी टीम आहे. भरपूर वर्षापासून टीम आहे. इतक्या वर्षापासून टीम आहे आपली. लागल्यापासून आहे. आणि बोलके साहेब आले आहेत. बोलके साहेब आता बोलणार आहेत उपक्रमाबद्दल. साहेब बोला आता. उपक्रमाबद्दल बोला. तुम्ही बोलता. आम्ही बोललो आहे. तुम्ही आता बोला. लोकांनी बोला पुढे न्यायचं आहे ना. बोला प्रतिक्रिया द्या. शिवजयंती उत्सव समितीचं कार्य जे आम्ही चालू ठेवलेलं आहे ते उत्तर तुम्ही वाढत न्यावं. नवीन लोकांचा सहभाग यावा आणि हा लोकजागर जो आहे तो तुम्हाला न्यावा ही आमची माफक अपेक्षा आहोत. काही दिवसानंतर आम्ही आता यातून एक्झिट घ्यायची वेळ आलेली आहे. कारण का याचे 2 उद्देश आहेत. ते नवीन शिवप्रेमी आहेत, जे होतकरू शिवप्रेमी आहेत, त्याच्यासाठी आम्ही कधीही जागा खाली करायला आम्ही तयार आहोत. जागा खाली करायची गरज नाही.